नमस्कार मित्रांनो, नैसर्गिक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM सेकंड इयर स्टुडंटना विचारला जाणारा मिडवायफरीमध्ये 15 मार्काचा हा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 3 मार्काला एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे शास्त्रीय कारण द्या, सायंटिफिक रिझन. तर ते आपण बघणार आहोत. सायंटिफिक रिझन बघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले असेल ते जे सायंटिफिक रिझन असेल ते फॉलो करू शकता. तर आपण बघूया, गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत बहुतांश मातांना मॉर्निंग सिकनेस असतो. तर हे आपण सायंटिफिक रिझन बघूया. तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका ज्यांना गरज आहे त्यांना, आणि लाईक करायला विसरू नका. तर आपण बघूया, गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत बहुतांश मातांना मॉर्निंग सिकनेस असतो. का असतो? तर कारण तुम्हाला प्रत्येक जे सायंटिफिक रिझन असतं त्याला कारण हे लिहून मग पुढे उत्तराला सुरुवात करायची. तर कारण स्रावांचे असंतुलन झालेले असते, बाईची मानसिक अस्थिरता असते, गरोदरपण ते गरोदर राहिले तर गरोदरपणाबद्दलच्या मनातील कल्पना, जसे गरोदर राहिले किंवा कारण ॲक्च्युली कधी टाईप मिस्टेक होऊ शकते माझ्याकडून, मी लिहित असते म्हणजे टाईप करून लिहायचं असं तुमच्यासाठी, तर त्याच्यामुळे माझ्याकडनं मिस्टेक होऊ शकते. कारण बऱ्याच लोकांचं हे व्हिडिओ बनवा तर हे टाईप करून लिहायला नोट्सवर पण मी काढते, पण कधी हँडरायटिंगचा इश्यू होतो, त्याच्यामुळे नोटबुकवरती लिहिण्यापेक्षा मला हे बरं वाटतं. ते एक वर्ड्स वगैरे लिहून घ्यायला मला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे कधी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते किंवा राहू शकते, तर समजून घ्या थोडं. इथे गरोदरपणाबद्दलच्या मनातील कल्पना आहे, रो झाला आहे फक्त, तर लक्षात घ्या. कारण त्याच्यावरनं पण जे हे आहे त्याच्यावरनं कमेंट्स येतात, तर मी आधीच क्लिअर करते. गरोदरपणाबद्दलच्या मनातील कल्पना, जसे गरोदर राहिले किंवा पहिली पाळी चुकली की बाईला उलट्या झाल्याच पाहिजेत, यामुळे सुद्धा गरोदरपणा डोहायला लागलेच पाहिजेत वगैरे अशी मनाची धारणा झाल्याने बाईला सकाळी उठल्यानंतर मळमळत्याने उलट्या होतात, किंवा पित्ताची तक्रार ज्या बायकांना आधीपासून असल्यास ही तक्रार वाढते व सकाळी उठल्यावर मळमळते आणि उलटी केल्याशिवाय बरे वाटत नाही. म्हणून गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत बहुतांश मातांना मॉर्निंग सिकनेस असतो. ठीक आहे, हे कारण आहे. स्रावांचं हार्मोन्स इनबॅलन्स म्हणजे स्रावांचे असंतुलन झालेले असते, बाईची मानसिक अस्थिरता असते, कधी गरोदरपणाच्या मनातील कल्पना, जसे गरोदर राहिले की उलट्या व्हायला पाहिजे, तर हे कारण तुम्ही 3 मार्काला लिहू शकता. ठीक आहे, अजून तुम्हाला माहीत असेल ॲड करा, तुमच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा छान कारण असेल, अजून काय असेल तर तुम्ही तेही ॲड करून लिहू शकता किंवा तेही लिहू शकता. असं काही कंपल्सरी नाही की हेच लिहायचं. मी नेहमीच सांगते, तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या ज्या नोट्स आहेत त्या फॉलो करणं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. आता दुसरं बघूया, सर्वसाधारणपणे गर्भवती मातेच्या पायावर फिजिओलॉजिकल सूज असते. कारण गरोदर अवस्थेमुळे शरीराचे बदल झालेले असतात, त्यामुळे ही सूज येते. गरोदर अवस्थेमुळे जे बदल झालेले असतात त्यामुळे ही सूज आलेली असते. विश्रांतीनंतर कधी ही सूज नाहीशी होते. तर ही सूज येण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे गरोदरपणामुळे रक्तातील म्हणजे रक्तरसामधील प्रथिनांची कमतरता. गरोदरपणामध्ये रक्तरसातील प्रथिनांची कमतरता असते. ठीक आहे, म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन्स, त्या कमतरतेमुळे रसाकर्षण होऊन पेशीबाह्य द्रवात वाढ होते. या कमतरतेमुळे काय होतं, रसाकर्षण होऊन पेशीबाह्य द्रवात यांची वाढ होते, यालाच आपण सूज असे म्हणतो. ठीक आहे, दुसरं म्हणजे वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाग पेल्विक वेन्सवर पडतो, आणि गर्भाशय जेव्हा आपली युटरस बेबीची ग्रोथ होते तसं काय होतं, मग पोट वाढतं, तर दाब पेल्विक्स जे असतात ते वेन्सवर पडतो, आणि गरोदरपणामुळे गर्भाशयाकडून येणाऱ्या नीलांमध्ये रक्तात वाढ झालेली असते. या अवस्थेत जर गरोदरचे काम हे सतत उभे राहून करण्याचे असेल तर पायाकडून येणारे अशुद्ध रक्त हे संत होतं. ठीक आहे, यामुळे सर्वसाधारणपणे गर्भवती मातेच्या पायावर फिजिओलॉजिकल सूज असते. ठीक आहे, सतत उभं राहून जर काम असेल, ठीक आहे, तर त्यामुळे मग पायाकडून येणारे अशुद्ध रक्त हे संत होते, त्यामुळे सर्वसाधारणपणे गर्भवती मातेच्या पायावर फिजिओलॉजिकल सूज आपली असते. तर आपण त्याला सूज म्हणतो. गर्भाशयाचा दाब एक झाला, तर मगाशी बघितल्याप्रमाणे 3 मार्काचा प्रश्न आहे, तर तुम्ही एवढं लिहू शकता. रक्तरसातील म्हणजे रक्तामधील म्हणजे रक्तरसातील प्रथिनांची कमतरता, या कमतरतेमुळे रसाकर्षण होऊन पेशीबाह्य द्रवात वाढ होते, हे एक कारण. त्याच्यानंतर पेल्विक वेन्सवर जो दाब येतो त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत उभं राहून काम केल्यामुळे अशुद्ध रक्त संत होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, संकुचित कटीर असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही, का बरं? कारण ज्यावेळेस कटीरचे 1 किंवा 1हून अधिक व्यास हे स्वाभाविकपेक्षा 1 सेंटीमीटरने लहान असतील,
आणि त्यामुळे स्वाभाविक वाढीच्या बालकाचा जन्म जननमार्गाने होण्यास अडथळा निर्माण होतो. कटी लहान असो, संकुचित कटी लहान असो, त्यामुळे काय होतं, मग बाळाचा जन्म होण्यास जननमार्गाने अडथळा येतो, कारण तो संकुचित असल्याने जननमार्गाने जन्म होऊ शकत नाही. संकुचित कटिर्याचे निदान जर अगोदर झाले नाही तर दीर्घ प्रसूती, अवघड प्रसूती किंवा वृद्ध प्रसूती होऊन माता आणि बालक दोघांच्याही जीवास धोका उद्भवतो. संकुचित कटीर असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही. त्यामुळे काय होतं, ते लहान आहे, संकुचित कटीर आहे, त्यामुळे काय होतं, स्वाभाविक वाढीच्या बालकाचा जन्म जो आहे 3 किलोचं बाळ आहे ते जननमार्गाने म्हणजे वजायनली यायला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे संकुचित कटीर असल्यावरती, कारण ते लहान आहे, ठीक आहे, त्यामुळे अडथळा निर्माण होतो. चौथं आहे गरोदरपणात रक्तक्षय होतो. कारण स्त्रियांना नियमित येणारे, कारण लिहून मग पुढे आन्सर लिहायचं हे लक्षात घ्या. कारण स्त्रियांना नियमितपणे येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या रक्तस्रावामुळे रक्तक्षय होतं. तर नियमित आपलं रेग्युलर पिरियड येतं, त्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं, त्याच्यानेही रक्तक्षय होतं. त्यानंतर जेव्हा गरोदर राहिल्यानंतर वाढणाऱ्या गर्भामुळे तिची गरज वाढते, ती आहारातून जेव्हा पुरवली न गेल्यास रक्तक्षयाचं प्रमाण अजून वाढतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाचा जो हे असतो, गर्भामुळे बाळालाही जातं ना, आयर्न वगैरे, लोह हे बाळालाही पुरवलं जातं. त्याच्यामुळे मग काय होतं, तिची गरज वाढते, पण ती आहारातून जर नाही पुरवली गेली तर मग अजून रक्तक्षयाचं प्रमाण वाढतं. या सर्व गोष्टी लक्षात घेता बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या बहुप्रसवा, म्हणजे ह्या कुठनाला होतात तर आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना, बहुप्रसवा मल्टिपल प्रेग्नन्सी असलेल्या जर गरोदर राहिले तर तिच्यामध्ये रक्तक्षयाचे प्रमाण खूप दिसतं. त्यामुळे गरोदरपणात रक्तक्षय होतो. तर काय कारण आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं मी गर्भाची जी आवश्यकता असते, गर्भालाही सप्लाय झालेला असतो, त्याच्यामुळे हे मेन रिझन आहे. त्याच्यामुळे मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, त्याचे कारण आहे. पिरियड्समध्ये ब्लिडिंग झालेलं असतं, त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बाळाला जे आवश्यक घटक असतात तर त्यालाही पुरवले जातं, मातेकडून बाळाला पुरवलं, त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये अनिमिया म्हणजे रक्तक्षय झाला होण्याची शक्यता जास्त असते किंवा होतो. तर ही कारणं आहेत. ह्याच्यापेक्षा चांगली कारणं तुमच्याकडे असतील, अजून परफेक्ट असतील तर तेही लिहू शकता. तर तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले असते तेही फॉलो करू शकता. तर अशा प्रकारे आजचा माझा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.